बघा, 4,300 रुपयाचे साध्या व्याजाने 2 वर्षात 4,644 रुपये होतात, तर त्याच व्याजदराने 5 वर्षात 10,104 रुपये होतील अशी मूळ रक्कम अर्थात मुद्दल शोधा. हा प्रश्न सोडवत असताना त्याच व्याजदराने, हा जो इथे शब्दप्रयोग केला, त्याच व्याजदराने आम्हाला 5 वर्षात 10,104 रुपये होतील. हे 10,104 ही लेकरांनो आहे रास. या राशीची मुद्दल काय असेल? त्याच व्याजदराने प्रथमतः कर्तव्याचा भाग असा की व्याजदर शोधा. व्याजदर शोधा. आता कसा शोधायचा व्याजदर? त्यासाठी लेकरांनो इथं प्रारंभिक माहिती 4,300 रुपयाचे साध्या व्याजाने 2 वर्षात 4,644 रुपये होत असतात, होताना दिसतात. म्हणजे 4,644 ही काय रास, याच्यामधून ही मुद्दल 4,300 जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा प्राप्त होणारं उत्तर काय? 344 हे व्याज. 2 वर्षाचं व्याज लेकरांनो लक्ष द्या. इथं 4ला 4 गेले 0. हे 2 वर्षाचं व्याज. प्रथमतः हा व्याजदर शोधा. लक्ष द्या. सरळ व्याज काढण्याचं सूत्र तुम्हा आम्हा सगळ्यांना सर्वश्रुत मत क आणि याला भागीला असता 100. हे सरळ व्याज 2 वर्षाचं. सरळ व्याजाच्या ठिकाणी मुद्दल 4,300 आहे. दर आम्हाला शोधायचा आणि ही 2 वर्षाची गोष्ट आहे. 4,300 रुपये मुद्दलाची 2 वर्षात होणारी रास 4,644. मी इथं काय केलं वाक्सरनं? रासमधून ही मुद्दल वजा केली, उत्तर प्राप्त झालं 344. हे 344 उत्तर काय आहे? तर 2 वर्षाचं व्याज आहे. लक्ष द्या. इथं मुदत 2 वर्ष आहे. छेदस्थानी सूत्र सांगते त्याप्रमाणे 100. 2 शून्याला 2 शून्य गायब होतील. 344 बराबर 43 गुणिला 2 त्याच्यासोबत गुणिला दर. 344 हा गुणाकार 86 सोबत गुणिला दर. लेकरांनो 344 कडे येताना 86 भागीला स्वरूपात का मांडायचे हे सगळं पाठच करून टाका. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते. हा भाग 4 जातो. वाटल्यास टॅली करा, देऊन पहा. 4 सख 24, 2 4 8 32 आणि 2 34. ओके. मग हा व्याजदर आम्हाला सापडतो. आता जो प्रश्न मुख्यत्वे आम्हाला विचारला की 5 वर्षात 10,104 रुपये होतील अशी मुद्दल कोणती किंवा मूळ रक्कम म्हणजेच मुद्दल कोणती बाबा, हा जो तुमचा प्रश्न आहे याला सोडवण्यासाठीचं एक गॅजेटेड सूत्र म्हणून ए बराबर पी कंसामध्ये 1 अधिक स्वरूपामध्ये हे इथं 5 वर्ष म्हणजे मुदत आणि व्याजदर म्हणजे हा व्याजदर. इथं अंशस्थानी आम्हाला RT घ्यावं लागेल, छेदस्थानी 100. RT म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट मल्टिप्लाय टाईम, अर्थात दर आणि मुदत गुणिला स्वरूपात. ए म्हणजे ही रास, ग्रॉस अमाऊंट 10,104. इथं एच्या ठिकाणी दर्शवा 10,104. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजेच मुद्दल आम्हाला शोधायची. 1 अधिक स्वरूपात आर म्हणजे व्याजदर, रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 4 आणि टाईम पिरियड किती आहे तर 5 वर्ष. इथं गुणीला 5 घ्यावे लागतात. लेकरांनो ह्या बारीक गोष्टी खाचखळगे लक्षात ठेवा. हा जो प्रश्न विचारला याला उत्तराप्रत नेण्यासाठी हे सूत्र यूज करा. आता 10,104 बराबर पी कंसामध्ये 1 अधिक अंशामधील गुणाकार 20 छेदस्थानी 100. गोष्टी लक्षात घ्या. या शून्यासाठी हा शून्य खलास होतो. 10,104 बराबर पी कंसामध्ये 1 अधिक 2 छेदस्थानी उरले 10. मग आता 10,104 बराबर लक्ष द्या पी कंसामध्ये 1 अधिक 2/10 म्हणजे हा भाग जातो असा 0.2 असा. तर 10,104 बराबर पी कंसामधील बेरीज 1.27. आता लेकरांनो 10,104 बराबर पी सोबत हे पुढील पद गुणिला आहे. गणिताला इकडं थोडंसं मोकळ्या मैदानात घ्या जेणेकरून
तुम्हाला हे समजणं सोपं जाईल. बरेच लेकरं सर तुम्ही हिंदीमधून काहून शिकवत नाहीत हो. मैं अच्छी तरह से हिंदी में भी आपको ये सिखा सकता हूँ, लेकिन मेरी मदर टंग मराठी है और मैं महाराष्ट्र में रहता हूँ. जो अदर स्टेट में रहने वाले बच्चे हैं, दो स्टूडेंट हु आर लिविंग इन अदर स्टेट, दे आर रिक्वायरिंग मी अबाउट टू लर्न. सर योर मेथड चेंज प्लीज फॉर अस. आई विल ऑल्सो स्पीक इन इंग्लिश ऑल्सो वेरी वेल, बट मुझे ये थोड़ी सी मेरे ख्याल से वो सब टाइटल वगैरह यूज़ कर सकते हो बच्चों लोग तुम. और कोई दिक्कत आए तो ये तुम्हारी तमन्ना खुदा करे. खुदा के चरणों तले दिल की असीम गहराइयों से मैं ये विनती करता हूँ कि मेरे खुदा मुझे ये ज्ञान दे, बुद्धि दे, कि ताकि मैं तमाम जो बच्चे अदर स्टेट में भी जो रहते होंगे उनकी मैं तमाम ख्वाहिशें ये लर्निंग के बारे में पूरी कर सकूँ. उनके लिए मैं हिंदी में मैं पेश मुझे कर दीजिए. मेरे लिए हिंदी सहज सुलभ बने, ये विनती करता हूँ मैं खुदा के चरणों तले. हो जाएगी तुम्हारी ख्वाहिश बच्चों लोगों. मैं इतना ज्ञानी तो नहीं, लेकिन अगर खुदा की मर्जी हो तो मैं ये हिंदी में भी टोटल प्रॉब्लम ऑफ द मैथ आई विल कन्वर्ट दिस इन योर मदर टंग. दिस इज माय प्रेयर टू द गॉड. लक्ष द्या. असू द्या. 1.2 भागीला का घ्यायचं सर? लक्ष द्या. वाय द रिझन दॅट 1.2 केम हिअर इन डिवाइड साईड. त्याचं कारण असेल लेकरांनो, एखादी संख्या एखादा पदासोबत गुणिला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते. असू द्या सर. आता हे छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी शून्य घ्या. लक्ष द्या. मात्र शून्य किती घ्या तर दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं तेवढी शून्य घ्या, किंवा तेवढी एकावर शून्य असलेली संख्या गुणिला घ्या. अर्थ एकच आहे. एक दशांश चिन्हानंतर स्थळ आहे म्हणून एक शून्य घेतलं. छेदस्थानी असलेलं दशांश चिन्ह गायब झालं. लेकरांनो हा भाग 8,420 जातो वाटल्यास देऊन पहा. हे आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. 5 वर्षात 10,104 रुपये होतील अशी मूळ रक्कम शोधा. त्याचं उत्तर काय तर 8,420 रुपये हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. ओके. मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट. व्याजदर काढणे, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता मुदत दर काढणे, ह्या सर्व माझ्या लेकरांनो प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.